शिवसेना पक्षात सर्वात मोठे पद हे शिवसैनिक आहे। ग्रामीण भागात सर्वच नागरिकांसोबत संवाद साधण्याचा महत्त्वाचा दुवा शाखा प्रमुख आहे। शिवसेनेचे विचार व कार्य तळागाळात पोहोचवायचे असेल तर शाखा प्रमुखांनी मतदारांशी, नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संवाद साधून शिवसेना घराघरात पोहोचवली पाहिजे। त्यासाठी शाखा प्रमुख पद व त्याचे कार्य महत्त्वाचे आहे। मात्र कालांतराने शाखा प्रमुख हा काम करीत नसल्याने कमकुवत झालाय। त्या भागातील नागरिकांशी, मतदारांशी त्यांचा संवाद तुटलाय। मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरलो, तिथे मात्र शाखा प्रमुख पाहिजे त्या पद्धतीने काम करताना दिसत नाही। त्यामुळे पक्षाचे खूप मोठे नुकसान होत आहे। शाखा प्रमुखाचे ग्रामीण भागात खूप मोठे योगदान आहे, हे कोणी विसरून चालणार नाही। आता मात्र शाखा प्रमुखांना चार्ज करायची वेळ आली आहे, असे परखड व आक्रमक मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी उरण येथे मांडले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उरण विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांची संघटनात्मक मोठ बांधण्यासाठी व पुढील आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 29 जून 2025 रोजी उरण तालुक्यातील मल्टीपर्पज हॉल टाउनशिप येथे करण्यात आले होते। यावेळी भास्कर जाधव बोलत होते। भास्कर जाधव यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर, कोकण युवा सेना प्रमुख शिरसाट, जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर, JNPATचे विश्वस्त दिनेश पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, उरण विधानसभा संपर्क प्रमुख महादेव घरत, रायगड जिल्हा युवा अधिकारी पराग मोहिते, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा निहाय वक्ता मनीषा ठाकूर, रायगड जिल्हा महिला संघटिका सुवर्णा जोशी, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुका संघटक ओमकार घरत, उरण शहर संघटक संदीप जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या मार्गदर्शन मेळाव्याला उरण, पनवेल, खालापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। सभागृह शिवसैनिकांनी खचाखच भरला होता। महिला भगिनींचीही उपस्थिती लक्षणीय होती। अतिशय सुंदर व जोशपूर्ण असा हा मार्गदर्शन मेळावा होता। या मेळाव्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता। या मेळाव्याला शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता। या मेळाव्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघ अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे। शिवसत्ता टाइम्स साठी प्रवीण पाटील, उरण। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।